नाशिक जिल्ह्यातील येवला येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। येवला येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असून त्याकरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर शेतकरी संपाच्या काळात झालेल्या लुटमारीत पोलिसांकडून अन्याय झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली। तसेच तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकरी आंदोलनात पहिला बळी गेलेल्या नाटेगाव येथील अशोक मोरे यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांचा चेक देण्यात आला। शेतकरी आंदोलनाची जास्त व्याप्ती येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे झाली होती। या ठिकाणी लाठीचार्ज आणि गोळीबार सुद्धा पोलिसांनी केला होता। शेतकरी आंदोलनातील सर्वात जास्त 43 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते। या शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण सरकारला मागे घेण्यास भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पिंपळगाव जलाल येथे झालेल्या छोटेखानी सभेत दिलं। आणि मी मुख्यमंत्र्यांना हेच सांगितले की म्हटलं मी उद्या या विभागात जातो। नेमकं दुर्दैवाने असं झालेलं की ज्याने ठिणगी टाकली तोच शेतकरी या निर्णयापासून वंचित राहिला। असंतोषाचा वणवा नशीब भडकला नाही। नशीब समजा तुमचं काही नुसती ठिणगी पडली त्याचा वणवा भडकला असता। विस्तवाची खेळ तुम्ही केला नाही, वेळेमध्ये हा निर्णय घेतला, पण ज्यांनी ती ठिणगी टाकली त्यांचं काय होणार आहे। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की निर्णय झाल्यानंतर जसं तुम्ही आम्हाला काल सांगितलं, संपूर्ण राज्याला सांगितलं की 34,000 कोटी न 34,000 कोटीतनं किती लाख शेतकरी मुक्त झाले कर्जतनं? 40 लाख शेतकरी हा त्यांचा आकडा असेल, असू द्यावा। पण जसं 34,000 कोटीमध्ये 40 लाख शेतकरी कर्जमुक्त झाले, तसंच ज्यांना याचा काडीचाही लाभ झालेला नाही अशाही शेतकऱ्यांचा तुम्हाला ताबडतोब एक संख्या किती आहे त्याचा अभ्यास करून त्यांच्याही पदरात त्यांचा न्याय हक्क तुम्हाला टाकावाच लागेल, तो तुम्हाला तो द्यावाच लागेल।